मराठवाड्यातील एका गावात दीपक नावाचा एक मुलगा राहत होता. दीपकचं कुटुंब खूपच गरीब होतं. त्याचे आई वडील मजुरीचं काम करत होते आणि मोठ्या मुश्किलीने घर खर्च चालवू शकत होते. दिवाळीचा सण जवळ आला होता, पण दीपकच्या आई वडिलांना कुठेही काम भेटत नव्हतं. एक दिवस दीपक आपल्या आईला म्हणाला, आई, दिवाळी जवळ आलीये. माझे सर्व मित्र फटाके आणि नवीन कपडे खरेदी करतायत. आपण यावर्षी फटाके आणि नवीन कपडे खरेदी करूयात का? दीपकची आई हे ऐकून खूप दुखी झाली आणि म्हणाली, बाळा, तुला तर माहीतच आहे ना की तुझे वडील आणि मी मोठ्या मुश्किलीने मजुरी करून घर खर्च चालवतो आणि काही दिवसांपासून आम्हाला कामही मिळालेलं नाही. आपलं नशीब इतर लोकांसारखं नाहीये रे बाळा. दीपक आपल्या आईचं बोलणं ऐकून खूप नाराज होतो आणि तो घराच्या बाहेर जाऊन बसतो. दीपूला उदास पाहून त्याच्या आईच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात आणि ती आपलं घरकाम करू लागते. दिवाळीचा सण यायला काही दिवसच बाकी होते आणि दीपू उदास होऊन बागेत बसलेला होता आणि बागेत खेळत असलेल्या मुलांना पाहत होता. तेवढ्यात एक मुलगा, ज्याचं नाव रवी होतं, तो दीपक जवळ आला. तू इथे एकटा का बसलायस? तुला जर आवडत असेल तर तू आमच्यासोबत खेळू शकतोस. मी तुमच्यासोबत खेळू शकत नाही, कारण मी एका गरीब कुटुंबातला आहे आणि तू एक श्रीमंत घरातला आहेस. मग काय झालं? तू जर गरीब कुटुंबातला असशील, जर माणसाने ठरवलं तर मेहनत करून तो श्रीमंत होऊ शकतो. रवीचं बोलणं ऐकून दीपक रवी सोबत मैत्री करतो आणि रवी दीपकला दिवाळी सणानिमित्त आपल्या घरी येण्याचं निमंत्रण देतो. दीपक हे ऐकून खूप आनंदी होतो आणि घरी परतल्यानंतर आपल्या आईला रवीविषयी सगळं सांगतो. दिवाळी सणाला दीपक आपल्या घरून तयार होऊन रवीच्या घरी गेला. रवीला दीपकला पाहिल्यानंतर खूप आनंद झाला, पण रवीच्या आई वडिलांना दीपकला पाहून आनंद नाही झाला. दीपक गरीब घरातला दिसत होता आणि रवीच्या आई वडिलांना असं बिलकुलही वाटलं नव्हतं की रवीने गरीब लोकांशी मैत्री करावी किंवा त्यांच्यासोबत खेळावं. रवीच्या वडिलांनी रवीला बाजूच्या खोलीत बोलावलं आणि म्हणाले, रवी, तू या गरीब लोकांना ओळखत नाहीस. हे अगोदर श्रीमंत लोक पाहून मैत्री करतात आणि नंतर त्यांच्या घरी जाऊन चोरी देखील करतात. दीपक बाहेर थांबून चुपचाप हे सगळं ऐकत होता. तो उदास झाला आणि निराश होऊन रवीच्या घराबाहेर पडला. रवी सुद्धा वडिलांसमोर गप्पच राहिला आणि बाहेर येऊन फटाके फोडू लागला. दीपक थोड्या अंतरावर थांबून रवीला फटाके फोडत असताना पाहत होता आणि अचानक दीपकची नजर जळत असलेल्या फटाक्यांवर पडली. तो फटाका रवीच्या पाठीमागे पडला होता. दीपक लगेच पळत गेला आणि रवीला धक्का देऊन तिथून बाजूला केलं आणि रवी तिथून बाजूला होताच जळत असलेला फटाका फटकन फुटला. फटाका फुटल्यामुळे दीपकच्या हाताला आणि पायाला जखम झाली आणि हे पाहून रवी दीपकला म्हणाला, दीपक मित्रा, तुला तर जखम झालीये. तू माझे प्राण वाचवलेस. तेव्हा दीपक म्हणाला, तू माझा मित्र आहेस, हे तर माझं कर्तव्य आहे. रवी आपल्या आई वडिलांना झालेली घटना सांगतो तर त्याच्या आई आणि वडिलांना आपला गैरसमज आणि झालेल्या चुकीबद्दल पश्चाताप होतो की त्यांनी दीपकला ओळखण्यात खूप मोठी चूक केली. रवीच्या वडिलांनी दीपकची माफी मागितली आणि त्यांना खूप आनंद झाल्यामुळे दीपकला भरपूर मिठाई दिली आणि चांगले कपडे घरी घेऊन जाण्यास सांगितले. दीपकला आनंद झाला आणि तो आपल्या घरी येऊन पाहतो तर काय, त्याची आई घरात उदास बसली होती. दीपक आपल्या आईला म्हणतो, आई, हे बघ, मी तुला आणि बाबांना दिवाळीच्या भेटवस्तू आणल्यात. आईला मिठाई आणि नवीन कपडे पाहून खूप आनंद होतो, पण दीपकच्या पायाची जखम पाहून ती काळजीने विचार करू लागते आणि विचारते, अरे, हे सगळं कसं झालं? दीपक आपल्या आईला सांगतो की माझ्या मित्राचे प्राण वाचवताना मला ही जखम झाली. तेव्हा रवी आपल्या आई वडिलांना घेऊन दीपकच्या घरी येतो. हे पाहून दीपकची आई म्हणाली, मालक, मालकीण, तुम्ही आमच्या घरी? तर रवीचे वडील म्हणाले, हो, तुमचा मुलगा खूपच शूरवीर आणि इमानदार आहे. त्याने माझ्या मुलाचे प्राण वाचवले. आज तुम्ही आमच्या सोबत दिवाळी सण साजरा करा. आणि दीपकची आई आनंदाने रडत रडत दीपकला मिठी मारते. ही पहिली दिवाळी होती जी दीपक आणि त्यांच्या कुटुंबाने नवीन कपडे घातले होते आणि मिठाई सुद्धा आणली होती. तसेच सगळ्यांनी दिवाळी सण मोठ्या आनंदात साजरा केला. ऐसी नई नई प्रेरणादायी और मजेदार कहानियों के लिए किड्स कॉमिक्स चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करो.